सोपे वर्मा आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. किती सोपं सांगितलं, पण हे सोपं सांगण्यासाठी बरंच काही गमवावं लागलं त्यांना, अवतार घ्यावे लागले. तुम्हाला आम्हाला भक्ती सांगण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले त्यांना, किती त्रास सहन करावा लागला. सकाळी तुम्ही ऐकलं ज्ञानोबरांच्या आई वडिलांना आळंदीच्या धर्मपीठाने देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली महाराज. आता निवृत्ती दादांना वाटलं की आता माया गेली, बापाई गेली, चिमुरडी मुक्ताई रडत रडत एक दिवस निवृत्ती नाथांना म्हणते आता आई आणि बाबा आपल्याला कधी भेटतील. आता आपण कुणाला आई म्हणायचं, आता आपण कुणाला बाबा म्हणायचं, आता कोण आमचे मायबाप, कोण आपले मायबाप. निवृत्ती नाथांनी चिमुरडी मुक्ताईच्या तोंडावर हात फिरवला आणि सांगितलं मुक्ताई आता जर तुला आईची आठवण आली ना तर आपली आई पंढरपूरला आहे, तिचं नाव रखुमाई. आता आपली रखुमाई पंढरपूरला आहे. बाबाची आठवण आली ना तर आपलं बाप तिथे आहे, त्याचं नाव विठोबा आहे. जेव्हा जेव्हा मुक्ताई आपल्याला आठवण येईल ना आई बाबांची त्यावेळेस आपण पंढरपूरला जाऊ. पण आता आपल्याला आई बाप असे डोळ्याने समोर दिसणार नाही. आता पाहायला त्यांना पंढरपूरला जावं लागेल. निवृत्ती दादा चिमुरड्या मुक्ताईची समजूत काढत होते. आता त्यांना कळालं होतं वास्तविक पाहता आळंदीच्या धर्मपीठाने ज्ञानोबरायांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली खरी, पण मग त्याच्यानंतर तर त्यांना जातीमध्ये घ्यायला पाहिजे होतं ना. बरोबर आहे का नाही. पुन्हा ही चारही भावंड निवृत्तीदादा पुन्हा गेले महाराज त्या धर्म मार्तंडांकडे. अहो आता आमचं मौजी बंधन करायचंय. आता तर आमच्या आई वडिलांनी देखील देहांत प्रायश्चित्त घेतलंय ना, मग आता तर आम्हाला पुन्हा धर्मात जातीमध्ये घ्यायला पाहिजे ना. आता तर आमचं मौजी बंधन केलं पाहिजे ना. खरं जर कधी विचार केला ना तर आळंदीच्या धर्मपीठाचा निर्णय चुकीचा होता मला. तुम्हाला कळतं माझं बोलणं. त्यावेळेस धर्म पंडितांनी जो निर्णय दिला आळंदीच्या धर्मपीठाने, मग आळंदीच्या धर्मपीठाने जर त्या मायबापांना खरं तर देहांत प्रायश्चित्त दिलं तर त्याच्यानंतर त्यांनी घ्यायला पाहिजे होतं ना. तसं नाही झालं. बरेच मोठमोठे जे माऊलींच्या चरित्रावर बोलणारे जे आहेत ना नेताजी, हे लोक त्यांचं सुद्धा मत आहे की आळंदीच्या धर्मपीठाचा निर्णय मुळात चुकीचा झाला. काय करणार महाराज, लहान लहान मुलांची मुली कोणाकडे न्याय मागावा. अरे या चारही भावंडांचं दुःख ऐकायला सुद्धा कोणी नव्हतं. त्यांचा शोक त्यांनी व्यक्त करायचा तर कुठं करायचं, ते ऐकायला कोण नव्हतं ना, कुणी नव्हतं. सिद्धपेठामध्ये झोपडीमध्ये राहायचं. त्या सिद्धपेठात राहणाऱ्या झोपडीच्या त्या 3 भिंती ऐकत असतील महाराज, आणि वर सगळं आकाश असेल, तेवढं आकाश ऐकत असेल, आणि इंद्रायणी माता ऐकत असेल महाराज. पण दुसरं कोण दुःख ऐकणार त्यांचं. ज्यावेळेस आपलं दुःख ऐकणारही कोणी नसतो ना जीवनामध्ये, त्यावेळेची परिस्थिती मोठी कठीण असते महाराज. दुःख येतं जीवनामध्ये, प्रारब्धाने सुख दुःख येत असतं. मानवी जीवन हे सुख दुःखानेच भरलेलं आहे. असं कोणी जगामध्ये की ज्याला दुःखच नाही महाराज. कबीर महाराज म्हणतात महाराज जो पाहावा तो दुःखीच आहे. ज्याच्याकडे बघावं ना त्याच्याकडे काही ना काहीतरी दुःखच आहे. काहींचं दुःख आहे, काहींना मुलंच नाही, काहींना नुसतेच मुलं आहे मुलीच नाही, काहींना नुसत्याच मुली आहे मुलंच नाही, काहींना मुलं पण आहे मुली पण आहे पण एकही धड नाही.
काहींचे लग्न होत नाही, काहींचे लग्न झाले त्यांना मुलं होत नाही. दुःख आहेत ना. जो देखे सो दुखिया जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. दुखिया कोई नाही रे, दुखिया कोई कोई नाही रे, दुखिया कोई नाही रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. मला सांगा नाही, या आमिरजामध्ये तरी मी तुम्हाला विचारतो, मी तू माझ्या समोर या पंडालमध्ये तुम्ही सगळे बसलेले आहात आणि मी तुमच्या मुलासाठी एक प्रश्न विचारतो तुम्हाला. खरं सांगा बरं, इथं अजिबात दुःखच नाही असं एखादा माणूस ऐकव त्याने हात वर करा. 100% कोण सुखी बरं त्याने हात वर करा. मला माहिती आहे तुम्ही हात नाही वर करा. 100% सुखी कोणीच नाहीये. बरं जाऊ द्या, दुसरा विचार करा. 100% एकदम दुःखी पण नाहीये. अजून एक प्रश्न विचारतो, आपण कसे आहेत माहिती का? आपण कसे आपल्यालाच कळायला तयार, कारण आपण आपल्याला अजून पाहिलंच नाही ना आतमध्ये. डोक्यावर आतमध्ये बघितलंच नाही आपण. सगळ्यांना विचारतो, लक्षपूर्वक ऐका बरं. इथे जेवढे पण बसलेले ज्यांना माझा आवाज येतो सगळ्यांना सगळ्यांना मुलांना बाजूला न्या ना. येतो जा तिकडे घेऊन जा. दुःखी म्हटलं ना आपलं की रडायला लागलं. त्याला सुद्धा दुःख नकोच आहे. या जगामध्ये प्रत्येकाची धडपड सुख मिळवण्यासाठी. प्रत्येक जीवाला असं वाटतं की मला काय पाहिजे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो की मला खरंच सांगा, अगदी मला शेजारची शपथ आहे, खरं बोलायचं. इथं बसलेल्यांपैकी 100% सज्जन माणूस कोणी सांगा बरं. अजिबात काही दोष नाही असा सज्जन माणूस कोणी असेल तर हातवर करा बरं. पाठीमाग केला का कोणी?
मला माहिती आहे ना, एखाद्याने जर केलं ना तर कोणीतरी लगेच बोलल बस खाली, मला माहिती आहे. 100% सज्जन कोणीच नाहीये या अमेरिकामध्ये. बरं जाऊ दे, सज्जन नसेल कदाचित, काय माणूस कुठं काही लगेच जन्मले थोडी सज्जन असेल. दुसरं विचारतो, इथं बसलेल्यांपैकी 100% दुर्जन माणूस कोणी हात वर करो. आता लागलेलं विधी असं कोणी सांगत असतं पा बाप्पा. 24 तास असणारा माणूस सुद्धा तो सकाळी दिवस उघडलेला असा मोठा गण लावता आहे ना. मला माहिती आहे 100% सज्जनही या ठिकाणी माझ्या पुढे कोणी नाहीये, आणि 100% दुर्जन वाईट माणूस सुद्धा माझ्या पुढे कोणी नाहीये. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आपण नेमकं दुर्जनही नाही आणि आपण नेमके बोला ना सज्जन नाही, मग नेमके आपण कोण? मला माहिती महाराज हे उत्तर देणं कठीण आहे. आपण सज्जनही नाही. देव कोणा करता येतो माहिती का? धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी, दुर्जनाचा संहार करण्यासाठी देव येतो. बरोबर की हो? बरोबर की नाही? देव कशाला येतो? दुर्जनाचा मारण्यासाठी. बरोबर. म्हणजे एक तर 100% जो दुर्जन येणं त्याच्यासाठी देव येतो, नाहीतर मग एकदम कोणीतरी एकदम सज्जन आहे, तपस्वी आहे, संत आहे, त्याच्यासाठी देव येतो. म्हणजे दुर्जनही नाही, जे सज्जनही नाही, जे मधले आहेत लटकते रहणारे. मग या मधल्यांचं काय? एक सांगू, देव दुर्जनासाठी येतो आणि सज्जनासाठी पण येतो. पण हे जे मधले ना तुम्ही आम्ही, खरं आपण सज्जन बी नाही. आपलं कसं आहे माहिती का? आपण कधी कधी सज्जन आहे, कधी कधी म्हणजे नवरात्र आलं, आषाढी एकादशी आहे, त्या दिवशी आम्ही एकदम सज्जन. रामनवमी आली, आता गुढीपाडवा ते रामनवमी बाप्पा, हे 10 दिवस तर कमी कमी पाहावं लागेल. कधी कधी आम्ही सज्जन आहोत आणि कधी कधी आम्ही दुर्जन आहोत. खरं की नाही? आपली गंमत असते. म्हणजे मधले जे आहेत ना, या मधल्या लोकांसाठी कोण आहे? या मधल्या लोकांसाठी आहेत संत. कोण आहेत? म्हणजे तुमच्या आमचा उद्धार कोण करू शकतं? देव आपला उद्धार करू शकत. देव आपल्या नादातच लागत नाही महाराज. देवाला माहिती याच्याकडे टाइमच नाहीये. अरे 5G चालू झालं तरी सुद्धा हा बिझीच आहे. अरे रात्री 2 वाजता जरी याला पाहावं तरी ऑनलाईनच आहे, ऑफलाईन नाही शकत. देवाला माहिती तुम्ही आम्ही बिझी आहे. देव नाही, पण संत मात्र महाराज आपल्याकडे या मधल्या लोकांसाठी ना संत आहे. म्हणून संतांचा अवतार आहे. म्हणून ज्ञानोबरांचा अवतार, निवृत्तीनाथांचा अवतार, सोपानदेवांचा अवतार आणि मुक्ताईचा अवतार. हे महामानव सुद्धा जे आले ना महाराज, ते कशासाठी आले? आळंदीच्या सभेने सांगितलं महाराज, पुन्हा आळंदीची सभा भरली धर्मपंडितांची, धर्ममार्तंडाची, आणि ती सभा भरल्यानंतर त्या सभेमध्ये पुन्हा ही 4ही भावंड उभी राहिली. त्यावेळेस त्या धर्मपीठाने पुन्हा निर्णय दिला, म्हटलं एक काम करा, आम्ही तुमच्या आईवडिलांना धर्म देहांत प्रायश्चित्त शिक्षा ठोठावली खरी, पण आता तुम्हाला परत शुद्ध करायचं म्हटल्यानंतर ती शुद्धीपत्र आणण्यासाठी तुम्हाला प्रतिष्ठानला जावं लागेल. प्रतिष्ठान म्हणजे पैठण नगरीला. मग तुम्हाला जर शुद्धीपत्र देण्याचा अधिकार नव्हता किंवा तुमच्याकडे जर पुढचे काही अधिकार नव्हते, तर तुम्ही देहांत प्रायश्चित्त दिलंच कशासाठी? हा विषय आहे. आणि म्हणून शेवटी ज्ञानदादांनी समजून काढली महाराज, सोपानदेव ब्रह्माचा अवतार आहे, निवृत्तीनाथ महाराज भगवान शिवाचा अवतार आहे. पण माऊली महावैष्णव ज्ञानराज माऊली तर साक्षात भगवान नारायणाचा अवतार आहे. ज्ञानदादांनी सांगितलं नाही, आपण आता शुद्धीपत्र चांगलं पाहिजे, कारण
धर्मपीठाने जर शुद्धीपत्र दिलं तर त्याच्यानंतर आपली मुंज होईल, त्याच्यानंतर आपल्याला धर्म कार्य करता येईल. आपण ज्या कार्याकरता आलो, कोणत्या कार्याकरता आलो? आपण जे काही सत्य आहे, जे साच आहे, जे खरं आहे ते सांगायला आलो. जन जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संत आलेत मला. उद्धराया जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जड जीवा. आणि मग ठरलं की आता पैठणला जायचं. शुद्धीपत्र आणण्याकरता चारही भावंड निघाली पैठणला. त्या ठिकाणी पैठणला कृष्णाजी पंत देवपुळे हे ज्ञानोबरांचा आजोळ आहे. कृष्णाजी पंतांकडे जाऊया आणि मग तिथं गेल्यानंतर ते तिथल्या धर्मपंडितांना सांगतील, आम्ही ती सभा भरवतील आणि आपल्याला शुद्धीपत्र मिळेल. या आशेने चारही भावंड आळंदीवरून पैठणला निघाले. पैठण म्हणजे पवित्र गौतमी गोदावरीच्या तीरावर असलेलं शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचं क्षेत्र पैठण. त्या पैठणला चारही भावंड आले. चारही भावंड आल्यानंतर कृष्णाजी पंत देवपुळे यांच्याकडे आले. पण माणसाचं एक वैशिष्ट्य आहे मला, ज्या त्या वेळेस आपल्यावर वाईट वेळ येते ना, त्या त्या वेळेस जवळची माणसं सुद्धा लांब जातात ना. खरं आहे. प्रारब्धाची गतीच अशी आहे.